हबक्कुक अध्याय 2। मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन। तो मजबरोबर काय बोलेल आणि माझ्या गाऱ्हाण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन। मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यावर ठळक लिही, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे। कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे। तो फसवावयाचा नाही, त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही। पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही। धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल, शिवाय त्याचा द्राक्षारस दगा देणारा आहे। तो अहंकारी मनुष्य आहे, तो घरी टिकत नाही। त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढविली आहे। तो मृत्यूसारखा अतृप्त आहे। तो सर्व राष्ट्रास आपणाजवळ जमा करीतो, सर्व लोकास आपल्या नजीक एकत्र करीतो। हे सर्व त्याला कवन कूटवचन लावून बोलणार नाहीत काय? लोक म्हणतील, आपला माल नव्हे, त्याने जो आपली वृद्धी करीतो व गहाणांचा बोजा आपणावर लावून घेतो, त्याला धिक्कार असो। असे कोठवर तुला चावणारे एकाएकी उठावणी करणार नाहीत काय? तुला छळणारे जागे होऊन तू त्यांची लूट होणार नाहीस काय? तू पुष्कळ राष्ट्रास लुटिले, म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील। माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरावर व त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम यामुळे असे होईल। विपत्तीच्या हातातून आपला बचाव व्हावा म्हणून आपले घरटे उंच ठिकाणी करावे, ह्या हेतूने जो आपल्या घराण्यासाठी अन्यायाने नफा मिळवितो, त्याला धिक्कार असो। तू बहुत राष्ट्रास नष्ट केल्यामुळे आपल्या घराण्यावर अप्रतिष्ठा आणली आहे। आपल्या जीवाचा गुन्हेगार झाला आहेस, कारण भिंतीचा दगड ओरडेल, इमारतीच्या लाकडातील तुळई त्याला उत्तर देईल। जो रक्ताने नगर बांधितो, अधर्माने शहर स्थापितो, त्याला धिक्कार असो। पहा, लोकांच्या श्रमाची फलप्राप्ती अग्नीला भक्ष्य होते, राष्ट्रे व्यर्थ शिणतात। हे सेनाधीश परमेश्वर याजकडून नव्हे काय? कारण जल समुद्राला व्यापून टाकिते, तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल। जो आपल्या शेजाऱ्यास मद्य पाजितो, त्याला धिक्कार असो। तू त्यांची नग्नता पहावी म्हणून आपला संतप्त क्रोध त्यात मिसळून त्याला मस्त करीतोस। सन्मानाने नव्हे, तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली, तर तूही पी आणि बेसुंत्यासारखा हो। परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझकडे वळेल, तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल। लबानोनावर केलेला जुलूम तुला घेरील।
जनावरांचा झालेला नाश तुला घाबरवील. माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरावर व त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम यामुळे असे होईल. कोरीव मूर्ती ही मूर्तिकाराने कोरून केली, यात काय लाभ? खोटा कौल देणाऱ्या ओतीव मूर्तीवर मूर्तिकार, मुक्या मूर्ती करणारा श्रद्धा ठेवितो, यात काय लाभ? जो काष्ठास म्हणतो जागे हो, मुक्या पाषाणास म्हणतो उठ, त्याला धिक्कार असो. त्याला काही शिकविता येईल काय? पहा, ती मूर्ती सोन्या रुपयाने मढविली आहे, पण आत पहावे तो जीवाचा पत्ता नाही. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याज पुढे स्तब्ध राहो.